धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मानधन देण्यात येत होतं. पण गेल्या काही वर्षांपासून ते मानधन बंद होतं. काय सध्या कधीपर्यंत मिळणार आहे त्या संदर्भात तुम्ही काय सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, कधीपर्यंत मिळेल त्याविषयी? धर्मवीर आनंद दिघे ह्या योजनेमार्फत जे आपण दिव्यांगांना जे आपण पेन्शन योजना जी चालू होती, तर त्याच्यामध्ये जे दिव्यांगांना पैसे मिळत होते ते गेल्या वर्षी मिळालेले नाही आहेत. आणि ते 32 कोटी मागच्या वेळेला जी त्यांची तरतूद होती आणि ती त्यांना तरतूद असताना देखील ते पैसे मिळालेले नाही आहेत. आणि ह्या गोष्टीवर मी आक्षेप घेतला होता की आज आपण बघतो ज्या घरामध्ये दिव्यांग व्यक्ती असते तर त्यांचं अगोदरच जे जगणं असतं ते सुसह्य नसतं. त्याला आपण एक काहीतरी कुठेतरी मदत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. घरामध्ये देखील त्या व्यक्तीचं जे घर असतं त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती तरी असं असतं की त्यांना त्यांच्यासाठी एक उपस्थित राहावं लागतं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि त्यांना असलेले पैसे असे कुठले प्रशासनाला का द्यावेसे वाटले नाही, हा मला देखील प्रश्न पडलेला आहे की प्रशासनाने एवढा कठोर निर्णय का घेतला की त्यांचे पैसे असताना ते गेल्या वर्षी दिले गेले नाहीत आणि ते परत पाठवले. आणि त्यासाठी मी ज्या वेळेला महिला बाल कल्याण समिती अध्यक्षपद मिळालं तेव्हा मी प्रामुख्याने 2 विषय घेतलेले होते की धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग योजनेमधून दिव्यांगांना त्यांची पेन्शन मिळावी आणि दुसरं बचत गटांना त्यांचं जे मानधन हे येतं अनुदान येतं ते मिळावं. आणि ते दोन्ही प्रश्न लवकरच मार्गी लागतील. आणि दिव्यांगांना मागच्या वेळेला मी लवंगारे मॅडमकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. तसंच आम्ही महापौरांकडे आमचे गटनेते अमयजी घोले असतील, परवाच्या दिवशी आमचं जेव्हा लवकरच त्यांचा तो मार्ग मोकळा होईल आणि त्यांना पेन्शन मिळेल अशी मला खात्री आहे. किती पेन्शन मिळणार आहे दिव्यांग बांधवांना, किती पेन्शन मिळते आणि एकूण मुंबईभरामध्ये दिव्यांग बांधव किती आहे त्यांना लाभ मिळणार? आता आपल्याकडे 9,429 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आणि 80 ते 100% जे दिव्यांग असतात त्यांना 36,000 रुपये वार्षिक 2 वेळेस 1800 2 वेळेला असे त्यांना ते येतात. आणि त्यापेक्षा जे कमी असतात त्यांना 12,000 अशी पेन्शन येते, 6,000 2 वेळा. तर ते असे एकूण आपल्याकडे 9,429 दिव्यांग बांधवांची आपल्याकडे नोंदणी आहे. कधीपर्यंत मिळेल असं तुम्हाला त्याची तारीख वगैरे पालिकेने? तारीख दिलेली नाही आहे, पण मला आता समजलं की महापौरांनी पण तसे निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर त्यांचे जे पण पेन्शन आहे ती लवकरात लवकर दिव्यांगांना मिळावी.